उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री आंबे माते की जय, श्री आंबे माते की जय, श्री आंबे माते की जय। सर्वांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या प्रत्येक माळीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण त्यांच्यामध्ये 5वी माळ, पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे खूप महत्त्वाची तिथी आहेत आणि कुळाचारासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे। 7व्या माळेला बऱ्याच ठिकाणी कुळाचार केला जातो। देवीच्या नावाने फुलोरा चढवला जातो, कडकण्या केल्या जातात। तर त्या कशा करायच्या व का करायच्या या संदर्भातील आजची माहिती आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते। कृपया करून व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा। शनिवारी पंचमी तिथी दुपारी 12 नंतर षष्टमी तिथी सुरू होते। उदय तिथीनुसार पंचमी तिथी शनिवारी होती, रविवारी षष्टमी तिथी आहे आणि सोमवारी सप्तमी तिथी आहे। काही ठिकाणी असं असतं की 7व्या माळीला कुळाचार केला जातो आणि काही ठिकाणी अष्टमीला। तुमच्या घरात जे पद्धत आहे, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेली ती पद्धत तुम्हाला पाळायची आहे। नवरात्रीच्या 7व्या माळीला देवी कुळाचाराची पूजा करण्याची पद्धत आहे। आता काल रात्रीचं महत्त्व काय आहे? काल रात्री ही 9 दुर्गांपैकी एक रूप आहे। ही 7वी शक्ती मानली गेली आहे। तिचा रूप जरी भयंकर असेल तरी ती वाईटांचा नाश करते। ती खूप शुभ फळ देणारी आहे, म्हणून तिला शुभंकरी म्हणूनही ओळखलं जातं। ज्या भक्तांचे दुःख ती दूर करते, असुर शक्तींचा सर्वनाश ती करते। ज्यांना कोणाला जर भय वाटत असेल तर त्यांना सुद्धा मुक्ती मिळते। सोमवारी महासप्तमी आहे। सप्तमी तिथी खूप महत्त्वाची आहे कुळाचारासाठी। काही ठिकाणी असं असतं की 7व्या माळीला कुळाचार केला जातो, काही ठिकाणी 8व्या माळीला कुळाचार केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी नवमीला कुळाचार केला जातो। तुमच्या पिढ्यानपिढ्या जी पद्धत चालत आली तेच तुम्हाला पाळायचं आहे। नवरात्रीच्या 7व्या माळीला देवी काळरात्रीची पूजा करण्याची पद्धत आहे। आता काळरात्रीचं महत्त्व काय आहे बघा, तर काळरात्री ही 9 दुर्गांपैकी एक रूप आहे। ही 7वी शक्ती मानली गेली आहे, जे अंधार, भय, वाईटांचा नाश करते। तिचा रूप जरी भयंकर असलं तरी सुद्धा खूप शुभ फळ देणारी आहे, म्हणून तिला शुभंकरी म्हणूनही ओळखलं जातं। तिच्या भक्तांचे सर्व कष्ट ती दूर करते आणि असुर शक्तींचा ती नाश करते। लोकांना जर भय वाटत असेल तर त्याच्यातून सुद्धा मुक्ती मिळते। काळरात्रीची कथा आपण जाणून घेऊया। दुर्गा सप्तशती पाठांच्या पारायणामध्ये याचा उल्लेख केला आहे। काल रात्रीची कथा आणि स्वरूप कसं आहे? काळ्या रंगाची असून तिचे केस बिखुरलेले असतात। तिचे 3 डोळे ब्रह्मांड इतके मोठे गोल आहेत। तिच्या श्वासातून अग्नी बाहेर पडते। काळ रात्री देवीचं वाहन ही घोड्यावर स्वार आहे। बघा, चंडमुंड यांनी छळ मांडला होता आणि त्यांचा वध करण्यासाठी देवीने काळरात्रीचं रूप धारण केलं होतं। चंड आणि मुंड या राक्षसांचा वध केला। बघा, शुभंकरी नाव का पडले आहे? जरी तिचे रूप भयंकर असेल तरी भक्तांना ती खूप शुभ फळ देत असते। बघा, आपल्या घरात घटस्थापना केलेली आहे। 9 दुर्गेचे रूप आपल्या घटाला समजून 9 दुर्गेची पूजा केली जाते। ही देवीची पूजा करून सिद्धी आणि भयमुक्ती होते। तिच्या 7व्या माळीला जर आपण कालरात्री म्हणून पूजा केली तर ब्रह्मांडांचे सर्व सिद्ध दरवाजे उघडतात आणि असुर शक्तींचा नाश होतो। आणि तुम्हाला जर वाईट स्वप्न, वाईट शक्ती असेल तर त्यांचा सुद्धा नाश होतो। दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सांगितलं आहे की चंडमुंड जेव्हा लोकांना त्रास देऊ लागलेत तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला त्यांचा वध करण्यासाठी सांगितला होता। म्हणून तिने काळरात्री मोहरात्री, काळरात्री महारात्री, मोहरात्री तू दारुण म्हणून त्यांनी काळरात्रीचं रूप धारण केलं होतं आणि भक्तांना त्यातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी त्याचा वध केला। पण चंडमुंड दैत्यांचा वध करणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्यांचा वध करायचं तेव्हा त्यांच्या शरीरातून पडलेल्या रक्ताने नवीन राक्षस उत्पन्न होत होते। म्हणून देवीच्या एका हातात करंडा आणि एका हातात हत्यार होते। चंडमुंडांचा वध करायची तेव्हा त्यांच्या रक्तांचे थेंब पडले जायचे, तेव्हा त्या करंड्यामध्ये ते रक्त गोळा करायची। अशा पद्धतीने देवीने चंडमुंड यांचा वध केला, म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आणि बघा, आदिमाया राजराजेश्वरी ही आपली राज आहे, ती आपली जननी आहे। तिचा मान सन्मान, तिचा उदो करण्याचा महत्त्वाचा दिवस म्हणजे सप्तमी आहे। तुम्हाला काय सांगितलं की काही ठिकाणी सप्तमीला केले जाते तर काही ठिकाणी अष्टमी, नवमीला केले जाते। फुलोरा चढवला जातो। सगळ्यात आधी उठून सुशुभूत होऊन घटांची पूजा करायची आहे। यथाशक्ती ती पूजा तुम्हाला करायची आहे। दीपधूप देवीची आरती करायची आहे। जर अखंड दिवा त्याला काजळी आली असेल तर ती काढून घ्यायची। घटाला पाणी वगैरे थोडंसं अर्पण करा। हे करून झाल्यावर दुपारी फुलोरा करायची पद्धत असते। काही ठिकाणी असं असतं ना की षष्टीलाच फुलोरा करतात आणि देवीला तो अर्पण करायचा असतो।
सप्तमीला तुम्ही तुमच्या ग्रामदैवत तुम्हाला तिची ओटी आवर्जून भरायची आहे. तुमच्या घरात घटस्थापना केली असेल किंवा केली नसेल तरी आपल्या घरात कुलस्वामिनीची ओटी भरावी. तिचा जो काही मान-सन्मान आहे तो करावा. बघा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये जो काही फुलोरा बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. काही ठिकाणी फक्त कडकण्या बनवल्या जातात, तर काही ठिकाणी ज्या पुऱ्या आहेत सांजवड्याच्या, रवा सांजवडा केला जातो आणि त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात. कडकण्या नाही तर पुऱ्या या 3 पदार्थांपासून बनवले जातात. गहू, रवा किंवा मैदा. तुमच्याकडे जी पद्धत आहे तुम्ही त्याच पद्धतीने तुम्हाला कडकण्या बनवायच्या आहेत. माहेरी फुलोरा असतो तो कडकण्याचा असतो आणि आमच्याकडे पण कडकण्याचाच बनवल्या जातात. आपल्याकडे जी पद्धत आहे तीच करा. काही ठिकाणी 5 कडकण्या केली जाते, तर काही ठिकाणी 7, 11, 14 आणि 21 जेव्हा कडकण्या करतो ते खायच्या पण असतात. देवी खाते का? नाही. तर देवीच्या अवतीभोवती ज्या काही सख्या आहेत तिच्या सेवा करण्यासाठी आहेत त्या सूक्ष्म रूपात येऊन त्या कडकण्या खाल्ल्या जातात. त्या खातात. काही ठिकाणी असं असतं ना की देवीला अर्पण केल्यावर ते आपण नाही खात, ते विसर्जन करून टाकतात. काही ठिकाणी आपल्याला फुलोरा आहे तो आपल्यालाच खायचा असतो. देवीचा प्रसाद समजून तर आता बघा. तुमच्या घरात 11 केल्या जातात, 21 केल्या जातात. आमच्या घरात 14 कडकण्या केल्या जातात आणि त्या 2-2 जोडीने त्या फुलोऱ्याला लावल्या जातात आणि माहेरी 21 केल्या जातात आणि तो फुलोरा देवीला अर्पण केले जातात. त्याची पण एक सुंदर छोटीशी कहाणी आहे. ती पण तुम्हाला सांगते बघा. आधीच्या काही काळात राजघराण्यात मुलं जेव्हा पाळण्यात झोपायचे, आज पण आपण जेव्हा लहान मुलांना पाळण्यात झोपवतो, तेव्हा काहीतरी वर पाळण्याला लावत असतो. जेणेकरून त्यांनी खेळावं. रेणुका मातेचा पुत्र हे परशुराम हे साक्षात भगवान विष्णूचे एक रूप होते. तेवढेच ते खूप खोडकर पण होते. त्यांनी मातेला खूप त्रास द्यायचे. त्यांना नदीवर जाणं, पाणी वगैरे आणणं हे करणं शक्य नव्हते. म्हणून काय करायच्या रेणुका माता, त्यांना त्या पाळण्यात टाकायच्या आणि वरती काहीतरी खेळणं लावायचं. जेणेकरून ते पण खेळेल आणि या पण पाणी आणतील. बघा, माहोर असो किंवा तुळजापूरला बघा पाळणा असतो. ज्यांनी कोणी ते पाळणा हलवतात त्यांची मनातील इच्छा पूर्ण होतात. एखादीला मूळबाळ होत नसेल तर बघा तो पाळणा हलवते आणि खरंच तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. बरेच जणांना अनुभव आलेला आहे. तुमची कुठलीही कुलदेवी असो, तिचे खेळणा पाळणा जो आहे तो हलवायचा आणि मला सुद्धा आई होण्याची सुख मिळू दे, तर त्यांची मनोकामना पूर्ण होते. तर बघा, हे सगळं देवी आई ही करायची, म्हणून तेव्हापासून ही प्रथा आहे. फुलोरा करायची. खरंच आपली देवी आई आहे म्हणून आपण सुखी आहोत. आई राजेसाठी ह्या कडकण्या अर्पण करायची प्रथा आहे. आता कडकण्या फुलोरा हा घटावर अर्पण करायचा असतो, पण आजकाल ते घटावर चढविण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये त्या वस्तू असतील असं नाही. मग काय करायचं? थोडा वेळ ते घटावर ठेवायचं आणि नंतर तुम्ही ते काढून ठेवू शकता. तुम्ही सप्तमीला करणार, अष्टमीला करणार, तुम्ही नवमीला पण करणार, तुम्ही कधी पण करा. पण कसं असतं की एक बार जर देवीपुढे फुलोरा चढवला की नंतर काढायचा नाही, जोपर्यंत घट हलवणार नाही. जर तुम्ही सप्तमीला केलात तर तो तसाच ठेवायचा, अष्टमीला केलात तर तो पण तसाच ठेवायचा, नवमीला पण केलात तर तसाच ठेवायचा. नवमीला घट हलवले की तुम्ही काढून घेऊ शकता. नंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांना वाटू शकता. काही घरात असं आहे की आपला फुलोरा आपणच खायचं असतं. देवी खात नाही. देवीच्या ज्या सख्या आहेत, ज्या सेवा करणाऱ्या असतात, त्या सूक्ष्म रूपात येऊन त्या फुलोरा खात असतात. कारण आपल्या घरात आई भगवती विराजमान आहे. तिच्याबरोबर त्या सख्यासुद्धा आहेत. ते जो काही फुलोरा आहे त्या खात असतात. आता जो फुलोरा आहे ते आपल्या घरातल्या देवीलाच अर्पण करायचा का? ग्रामदैवताला फुलोरा अर्पण करायचा. जर तुमच्याकडे ग्रामदैवत देवीला अर्पण करायची प्रथा असेल तर ते तुम्ही करू शकता. काही ठिकाणी कडकण्या करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी केला जात नाही. आमच्याकडे मिठाचा पण वापर केला जातो आणि साखर पण वापरली जाते की गोड झाली पाहिजेत. म्हणून तुमच्याकडे जी पद्धत आहे तेच तुम्ही करा. देवीची ओटी सप्तमीलाच भरावी. जर तुम्हाला काही अडचणी आल्या, मासिक धर्म आला, तर अष्टमीला, नवमीला केले तरी चालेल. तर बघा, काही ठिकाणी गव्हाच्या पिठाची देवीची वेणी बनवली जाते, फणी बनवली जाते, कंगवा बनवला जातो, देवीची पाऊले बनवली जातात. ह्या गव्हाच्या पिठानेच बनवले जातात. देवीचे जे काही अलंकार आहेत, बोरमाळ, मंगळसूत्र असे अनेक अलंकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या परंपरेनुसार बनवले जातात. मग ते तळलं जातं आणि आई भगवतीला ते अर्पण केलं जातं. बघा, कुळाचारामध्ये प्रत्येका वेगवेगळ्या आहेत. तुमच्याकडे काय पद्धत आहे तीच फॉलो करा. कोणीतरी काहीतरी सांगतंय ते काही करायचं नाही. कारण काय होतं ना, आपल्या सासूबाईंनी ज्या प्रथा पाळल्या तेच आपण कंटिन्यू करायच्या.
आपण काहीतरी नवीन ॲड केल्यावर आपल्यानंतर ते करणार आहेत का ते नाही, आणि देवीला सुद्धा आस लागून राहते. म्हणून जे तुमच्याकडे पद्धत आहे तेच तुम्ही आवर्जून करावं. 7वी माळ खूप महत्त्वाची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त फुलोरा कधी करायचा, काय करायचं, कसा बांधायचा, या दिवशी देवीला कुंकुमार्चन कधी करायचं, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.